हाय मित्रांनो, गुड मॉर्निंग. डेली ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आणि रोजचीच कामाची धावपळ चालू होती आणि मला बाहेरनं आई पण आवाज देत होत्या. मला शर्लिनचा टिफिन बनवायचा होता आणि माझं काम चालू होतं. तर तेवढ्यात आई मला म्हणलं, तू बाहेर ये गं, तुझा टायगर बघ काय करतोय. तर मला काय म्हणजे समजलं नाही, कारण माझे दोन्ही वादळं तर झोपलेली आहेत. मग आता टायगरने काय नवीन नाटक केलं तर बघितलं तर बघा, तर टायगरने खारुताईला पकडलं होतं आज पण. आणि मग आईने तिला पकडून आणलं आणि इथं म्हणजे ठेवलं बाहेर खाटवर. आणि नंतर मी तिला थोडंसं असं पाणी पाजलं. आणि खरंच या खूप ड्रामेबाज असतात बरं का. बघा ना, म्हणजे असं खूप असं म्हणजे त्यांना मरून पडल्यासारखं, त्यांना खूप लागले असं ड्रामा करतात, शांत झोपतात आणि मग परत थोडंसं आपण हात लावला की लगेचच उठायचा प्रयत्न करून पळून जायचं का. आणि तसंच करतात. मी बघा थोडंसं पाणी वगैरे पाजलं आणि बघा ना, टायगरने तिच्या आहे ना पायाला काय चावलेला की काय, म्हणजे तिला चालता येत ना, तिच्या त्या पायामध्ये असा जीव राहिल्यासारखा नव्हता. म्हणजे थोडंसं पाय उचलला की ती लगेच अशी पडायची. खूप मला वाईट वाटलं. पण टायगर बी एवढं हट्टी झालाय ना खरंच, जसं की मी त्याला खाऊच देत नाही खरं, असं त्याचं नाटक झालं. म्हणजे मला हिच्याकडे बघून वाईट पण वाटतंय. आणि नंतर मी तिला पकडलं, म्हटलं घरात कुठेतरी एका साईडला ठेवावं. तर मग पकडायला लागली तर अचानक बापरे, तिने माझ्याच अंगावरती उडी मारली. आणि तिचा एका पायाला लागल्यामुळे तिला जास्त करून असं चालता पण येत नव्हतं. म्हटलं थोडंसं हळद वगैरे लावावी आणि थोडासा डेटॉलचा स्प्रे करावा, म्हणजे जेणेकरून तिथं तिला जखम नाही होणार. म्हणून मी तिला एका बॉक्समध्ये, म्हणजे असं एका बॉक्समध्ये घेतलं आणि तो बॉक्स नेऊन ठेवला किचनमध्ये. तर चला आपण हा बॉक्स ठेवूयात किचनमध्ये. तर म्हणजे खारुताई मला तर खूप आवडतात आणि ह्यांना पण खूप आवडतात, पण टायगरला आवडत नाही. टायगरला फक्त खायला आवडतात. असं तर टायगर हट्टी. आणि मग नंतर मी गेली शर्लिनला उठवायला. मला शर्लिन चल ना, तुला सरप्राईज द्यायचं. आणि शर्लिनला असले सरप्राईज खूप आवडतात बरं का. तर मी शर्लिनला घेतलं आणि बघा तर मग किचनमध्ये घेऊन गेले आणि शर्लिनला दाखवलं, बघ म्हटलं इथं मी काय ठेवलेलं आहे. तर शर्लिनने खारुताईला बघितल्यानंतर तिला एवढा आनंद झाला की म्हणजे बघितल्यानंतर ती पळतच गेली, दादूला घेऊन आली. म्हणजे झोपेतच होते आणि पळत गेली आणि लगेचच दादूला घेऊन आली की चल बघू इथं आपल्या किचनमध्ये काय. आणि दादू आणि शर्लिनला एवढा छान आनंद झाला. मग मी काय केलं, त्यांना असं घाबरवण्यासाठी आहे ना ते बॉक्स घेतला आणि त्यांना धरा आले 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 असं म्हणत म्हणत त्यांच्याकडे घेऊन गेली, कारण मला मम्मीला पण दाखवायचं होतं. आणि हे माझ्या मम्मी पप्पा यांचं चाललं होतं ब्रश, तर मग मला त्यांना दाखवायचं पण मी त्यांच्याकडे घेऊन आली. तर आमच्या मम्मीला पण एवढं कौतिक वाटलं की मला म्हणली, तू किती करतीस ग, आज तू तिला एक म्हणजे जीवनदान दिलंस आणि तिला तिच्या म्हणजे छोटंसं पिल्लू असल्यामुळे तिला तिच्या फॅमिलीकडे परत पाठवलं. मला पण खूप छान वाटतं बरं का असं कधीतरी वागायला. आणि कुणीतरी कौतिक केलं तर मग तर काय बाबा, आपली कॉलर टाईटच. दादू किती घाबरतोय, शर्लिन पण घाबरते. आणि आता बघा ना ती किती म्हणजे रिकवर झालेली आहे, म्हणजे तिला छान चालता पण येते. आणि आता तर काय बाबा ती पळायलाच लागली. आणि मग नंतर मम्मीने अचानकच प्लॅन केला आणि अचानकच तिला आम्हाला न विचारता सोडून द्यायला लागली. तर बघा, तर मग मम्मीने म्हणजे सोडायचंच म्हणायची की मी माझ्या अगं थांब, मला माहिती आहे तिकडं म्हणजे तिथं शेत आहे तिथं सोडत. तर मम्मीने दिलं सोडून तिला. तर बघा ती किती पळायला लागली, म्हणजे ती घाबरली पण होती हो खूप, म्हणजे टायगरमुळे ती घाबरलेली. टायगरला काय करावं ना त्याचं काही मला तर समजत नाही. आणि बघा नाही किती छान उड्या मारते. कुठं गेली मला पण दिसत नाही. आणि ते बघा दिसली मला. चलो बाय बाय, जय श्रीराम. भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये.